हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल अनघाज डेली नेस. आणि मी अनघा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या आपल्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असलं पाहिजे. तर चला तर करूयात का आजच्या ह्या डेली रुटीनची सुरुवात तुमच्यासारख्या सुंदरशा मंडळींसोबत. सो स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड विथ द ब्लॉग, स्टे कनेक्टेड विथ मी आणि बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे. सो स्टे ट्यून. तर वैभव ऑफिसला गेलेला आहे मस्त असा नाश्ता करून, कारण आज त्याला टिफिन नव्हतं. सो आज आम्ही तिघांनीही नाश्त्यामध्ये बेकरी प्रोडक्ट्स खाल्लेले आहे, जे आणले होते वैभवने सॅटर्डेला. कारण सॅटर्डे त्याचं वर्क फ्रॉम होम होतं आणि संडे ऑफ होता. सो त्याने ते न सांगणं आणलेलं होतं, नाही तर प्रत्येक वेळी त्याला सांगावं लागतं की येताना काही घेऊन यायचे आहेत असं आयटम. आणि जेव्हा तो न सांगता काही गोष्टी घरामध्ये आणतो तेव्हा माझा आनंद वॉज लाईक एकदम भारी असतो. आणि त्यात त्याने आणलं होतं माझ्या आवडीचं जिरा बटर, जे मला प्रचंड आवडतं. आणि असंच त्याने छान असं सकाळी मस्त असा कॉफी आणि ओट्स टोस्टचा नाश्ता करून तो निघालेला आहे. त्याला छान असं स्नॅक्समध्ये मी कुरमुऱ्यांचा चिवडा आणि ॲपल कट करून दिलेला आहे, जे तो मिड ऑफ द डे खाऊ शकतो किंवा मग आता ऑफिसला पोचल्या एखादं फ्रूट खाऊ शकतो. सो अशा अनुषंगाने त्याला ते दिलेलं आहे. आणि त्यानंतर मी मस्त असं जिरा बटर आणि चहा असा भारी लागतो ना तो खरंच. आणि जिरा बटर मला खूप लहानपणापासून आवडतं आणि तो नाश्ता माझ्यासाठी खूप मस्त असतो. सो ते खाल्लेलं आहे. परीने छान असं मिल्क आणि ओरिओचं बिस्किट याचं कॉम्बिनेशन परीला खूप जास्त आवडतं. सो असं सगळं काही झालेलं आहे. मस्त असं फ्रेशनअप झालेलो आहोत. सो खूप गरम होत आहे. पाऊस कधी पडणार आहे डोंट नो. आणि असं सगळं चालू असताना परीच्या फ्रेंडचा फोन आला होता की मी येऊ का खाली खेळायला. आणि ते ऐकून परी वॉज लाईक सुपर डुपर हॅपी. सो ती खेळते तिच्या फ्रेंडसोबत. जेवायला काय बनवायचं, कारण दुपारी जेवणामध्ये सुद्धा काही खावं अशी इच्छा होत नाही, कारण खूप गरम असतं आणि गॅसजवळ उभं राहणं तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सो असं सगळं काही आहे. सो बघूयात, तिला विचारते लाईट काय बनवू खाण्यासाठी. माझे डिसिजन माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. सो असं दोघांच्या डिसिजनवर एकमत होऊन काय होतं आहे तुम्हाला पुढे दिसेलच. सो यू पीपल स्टे ट्यून. आता मी स्विगीवरून काही फूड आयटम्स मागवलेले आहेत. जसं माझे पोहे संपले होते, ब्राऊन शुगर संपली होती, सो ती मागवली आहे. आणि परीला थोडासा खाऊ मागवला आहे. त्याचबरोबर आता मी बनवणार आहे जेवणासाठी मस्त असे गरम गरम डोसे, थोडंसं लाईट. परीला विचारलं सो शी सेड ओके बनव तू डोसा. सो मस्त असा डोसा आणि चटणी असं लाईट काहीतरी खाणार आहोत. सो ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला दाखवतेच की काय काय मागवलेलं आहे मी ऑर्डरमध्ये. चला तर मग भेटूयात. सो असं काही मागवलं आहे मी, झेप्टोवरून मागवलेलं आहे. नाही झेप्टो नाही, सॉरी, इन्स्टामार्टवरून मागवलेलं आहे. सो थोडंसं कोल्ड्रिंक, त्याच्यानंतर लिंबू सोडा बनवण्यासाठी सोडा मागवलेला आहे. इडलीचं बॅटर मागवलं आहे. असं काही. तर इथे मी मस्त असा डोसा आणि चटणीसोबत खात आहे. समोर आहे आमचा पीक. सो मस्त असं बेडरूममध्ये बसून मस्त असं आता हे खाणार आहे. तर असं काही मी डोस्याचं जेवण आज बनवलेलं आहे. आणि परीने आणि परीच्या फ्रेंडसाठी सुद्धा मी बनवला होता मस्त असा गरम गरम चॉकलेट डोसा, चॉकलेट सॉस टाकून. आणि तो त्यांना प्रचंड आवडलेला आहे. मस्त असं दोघींनी एन्जॉय केलेला आहे एकमेकांसोबत खात. काय मोमेंट असतात ना खरंच. सो त्या सगळ्या जगायला मिळतात मला सुद्धा त्या दोघींना बघून. सो असं सगळं काही आहे. आणि त्यांनी मस्त आवडीने खाल्ला. आमच्या मावशी येतात ज्या भांडे क्लिनिंगसाठी, सो त्यांना सुद्धा मस्त असा डोसा दिलेला आहे गरम गरम सवी. त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही आपल्याला पण कोणीतरी पॅम्पर केलं पाहिजे, एवढं ठिकाणी जाऊन कामं करतात. सो त्यांचं काम सुद्धा अप्रिशिएट केलं पाहिजे. आणि मला असं प्रत्येक वेळी वाटत असतं की मी जेवत असताना माझ्याकडून कोणीही उपाशी जाता कामा नये. सो असं काही सगळं असतं. सो आता मी सुद्धा मस्त असं डोश्याचं जेवण जेवते आहे. आणि त्या दोघींचा पण रिव्ह्यू आपण नंतर घेऊयात. सो तोपर्यंत स्टे. भरला का तुमच्या दोघींचा पोटू? हा भरला. कसा होता चॉकलेट डोसा? मस्त मला होता. आवडलं म्हणून मी 2 घेतले. वाव. मला तर खूप आवडलं म्हणून मी एकच घेतले.
मग आता तुमच्या दोघींची पण पार्टी झाली ना करून? अच्छा, वुमन्स डे ला पण करणार. वुमन्स डे पण आता येणारच आहे. लास्ट टाइम आपण कोणता डे केलेला? लास्ट डे आपण फ्रेंडशिप डे सारखा होता. हा फ्रेंडशिप डे. या वर्षी पण करूयात. ओके. आणि डॉटर्स डे. डॉटर्स डे कधी असतो? नोव्हेंबर वगैरे मध्ये असतो. सप्टेंबर आय थिंक. सो मस्त वाटलं ना? माझ्या बाबांनी मला डॉटर्स डे. मग खेळून खेळून थकलात की नाही? नाही थकलो. नाही थकलायत. अच्छा. आणि त्रास देऊन देऊन? आता जरा शांतपणे बस. आता जरा शांतपणे. काय अवतार झालाय दोघींचा पण. आम्ही ऍक्शनचा गेम खेळत होतो. मग त्याच्यामध्ये सारखं मला चान्स येत होता. हो का? ही झोपून गेली. चलो बाय बाय बाय. हिचं तर काहीतरीच असतं. बाय 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 बाय. कंटिन्यू विथ युअर गेम. आम्ही काहीतरी गेम खेळणार आहे. बाय बाय. मी गेमचं नाव सांगू का? पाठी पहिले शीट ठेवायची. मग कृषिता माझी पाठी ड्रॉ करणार शीट वरती. मला गेस करायची काय. आणि जर मी वेगळी काढली आणि तिने वेगळी काढली तर आम्ही दोघं आउट होणार. म्हणजे आम्ही बरोबर काढली दोघांनी तर आम्ही जिंकणार. ओके. सो एन्जॉय युअर गेम. थँक्यू. बाय. आता मला परीचं काही प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत जे तीच बनवणार आहे. मला त्याचं डिटेलिंग करून ठेवायचं आहे की काय काय पिक्चर्स घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्या प्रिंटआउट आपल्याला स्टेशनरीमधून आणाव्या लागतील. सो त्याचं डिटेलिंग करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी अशी पण आहे की जी वैभव बरोबर तिला करायची आहे, सँडविच मेकिंग ॲक्टिव्हिटी. सो तीसुद्धा आपण करूयात. सो सगळं डिटेलिंग मला करायचं आहे. सो त्याच्यासाठीच मी आता बसणार आहे. सो मी ते करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की ते डिटेलिंग मी कशा प्रकारे केलेलं आहे. सो चला ते काम आपण करून घेऊयात. त्या दोघी बाहेर खेळतायत. मावशी भांडे क्लिनिंग करतायत आणि आता वाजलेले आहेत 3:30-4 समथिंग. सो असं सगळं काही आहे. अजूनपर्यंत पुढे काय होणार आहे हे मला सुद्धा माहिती नाही आहे. सो असेच कंटिन्यू राहा माझ्या या डेली रुटीन ब्लॉगसोबत आणि तुमचं सजेशन कळवा यार की तुम्हाला काय प्रकारचे ब्लॉग्स बघायचे आहेत, काय बघायचं आहे माझ्या ब्लॉग्समध्ये आणि असं सगळं काही आहे. सो आता जे काम करताना मी व्हिडिओ ऑन करणार आहे. सो त्याच्यामध्ये एक मस्त असा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो तो सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आवडला तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. सो चला तर मग करूयात पुढच्या कामाची तयारी. सो करंटली आता मी बसलेली आहे बेडरूममध्ये आणि माझ्या हातामध्ये आहे बुक ज्याच्यामध्ये मी लिहिणार आहे, पेन आणि असं काही समर ॲक्टिव्हिटीजची ही शीट आहे जी मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवली आहे. सो असं काही मला बायफर्केशन करायचं आहे. सो ते मी आता करणार आहे आणि तसं आहे इझी. फक्त काही गोष्टी तिच्याकडून कशा वर्कआउट करून घ्यायच्या आहेत. सो हे बघायचं आहे. सो मी हे करते आणि मग मी तुम्हाला दाखवते. ओके. सो आता हा व्हिडिओ मी जो चालू करणार आहे ना ह्याच्यामध्ये माझ्या सुंदर सख्यांना एक छान असा थॉटफुल मॅसेज सुद्धा मी देणार आहे. सो तो तुम्ही माझ्या व्हॉइस ओव्हरमध्ये नक्की ऐका आणि तुम्हाला आवडला तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक हसू असतं, पण त्या हास्यामागे एक न सांगितलेली गोष्ट सुद्धा असते. कधी तिच्या डोळ्यात थकवा असतो, कधी मनात हजार चिंता, तर कधी फक्त कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं ही छोटीशी अपेक्षा. एक स्त्री बाहेरून कितीही शांत दिसली तरी तिच्या मनात खूप काही चालू असतं. ती प्रत्येकासाठी मजबूत बनते, पण तिच्यासाठी कोणी मजबूत बनतं का? सांगा, तुम्ही कधी बघितलं असं कोणी तिच्यासाठी मजबूत झालेलं? सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत ती फक्त स्वतःसाठी जगत नाही, तर ती घरासाठी जगते, मुलांसाठी जगते आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती या सगळ्यामध्ये स्वतःला कुठेतरी विसरते. कधी तुम्ही एखाद्या स्त्रीच्या शांततेकडे नीट पाहिलं आहे का? कारण शांत स्त्रिया जास्त विचार करतात, जास्त सहन करतात आणि जास्त तुटतात, पण तरीही त्या सगळ्यांसमोर हसतात, कारण त्यांना रडण्याची परवानगीच नसते जणू.
घरातली आई कधी स्वतः आजारी असली तरी आधी सगळ्यांचा विचार करते. पत्नी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून नवऱ्याच्या काळज्या ऐकते. मुलगी आई बाबांना त्रास नको म्हणून स्वतःचं मन लपवते. आणि सून सगळ्यांच्याच अपेक्षांमध्ये स्वतःची ओळख हरवून बसते. पण ह्या प्रत्येक नात्यामागे एक स्त्री रोज स्वतःशी लढते. तिच्या काही अपूर्ण इच्छा असतात, काही अर्धवट स्वप्न असतात, काही न बोललेले शब्द असतात. कधी कधी तिला फक्त एवढंच वाटतं, कोणीतरी विचारावं, तू ठीक आहेस ना? पण अनेकदा तिचं मी ठीक आहे हे उत्तर खरं नसतं बरं का. ती फक्त सवय झालेली असते सगळं मनात ठेवण्याची. काही स्त्रिया खूप बोलतात तर काही पूर्ण शांत होतात, पण दोघींच्याही मनात वेदना असतात. फरक फक्त एवढाच असतो, एक व्यक्त करते आणि दुसरी लपवते. प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक गोष्ट असते जी ती कोणालाच सांगत नाही. कधी स्वतःच्या करिअरचं दुःख, कधी तुटलेल्या विश्वासाची जखम, कधी आर्थिक ताण, कधी नात्यांमधील एकटेपणाची भावना आणि कधी फक्त स्वतःला हरवून बसल्याची वेदना. सोशल मीडियावर दिसणारं तिचं हसू नेहमीच तिचं खरं आयुष्य नसतं. कारण काही स्त्रिया फोटोमध्ये हसतात पण रात्री शांतपणे एका कोपऱ्यात बसून ढसाढसा रडतात सुद्धा बरं का. कधी कधी ती खूप थकलेली असते पण तरीही स्वतःला थांबू देत नाही. कारण तिला माहिती असतं ती थांबली तर घर थांबेल. आणि म्हणूनच स्त्री ही फक्त एक व्यक्ती नसते, ती भावना असते, त्याग असतो, माया असते आणि न बोलता सगळं सहन करण्याची ताकद असते. पण आज मला त्या प्रत्येक स्त्रीला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही फक्त इतरांसाठी जगण्यासाठी जन्माला आलेला नाही. तुमच्या भावना सुद्धा महत्वाच्या आहेत, तुमचं मन सुद्धा महत्वाचं आहे, तुमची स्वप्न सुद्धा महत्वाची आहेत. स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा. कारण जगासाठी तुम्ही फक्त एक स्त्री असाल पण तुमच्यासाठी तुम्ही पूर्ण जग आहात. आणि हो, कधीच स्वतःला कमजोर समजू नका. कारण प्रत्येक वेळी तुटूनही पुन्हा हसून उभं राहणं ही प्रत्येक स्त्रीची ताकद असते. आणि ही ताकद फक्त स्त्रीलाच देवाने दिलेली आहे. म्हणून पुढच्या वेळी एखादी स्त्री शांत दिसली ना तर तिच्या शांततेमागे लपलेली गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एक न सांगितलेली गोष्ट असते. कसा वाटला तुम्हाला माझा हा संदेश हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला सुद्धा माझं हे मत पटतंय का? मी जे काही बोलली त्याच्याशी तुम्ही सहमत होतायत का? हे सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका. सो मस्त असं फ्रेशनअप झालेली आहे मी आणि परी झोपली. आता खूप खेळल्यानंतर खूप थकली आहे. स्वतःहूनच म्हणाली मी आता थोडा वेळ झोपते. सो तिला झोपू दिलंय. अगदीच टाइम खूप झाला आहे तरी सुद्धा. सो थोड्या वेळाने तिला उठवेल. कारण का आता जर मी तिला झोपून नाही दिला ना मग ती खूप चिडचिड करणार. सो तिला अभ्यास सुद्धा करायचा आहे. सो ती उठल्यानंतर मग ते असाइनमेंट तिला मला स्केटिंगला सुद्धा खाली घेऊन जायचं होतं. सो बघू कसं काही होतं आहे. सो आता मी जस्ट फ्रेशनअप झालेली आहे. आता थोडंसं छान असं पावडर हे ते सगळं लावते आणि त्याच्यानंतर आपण दिवाबत्ती करूयात, थोडासा चहा पिऊयात आणि मग जेवणाला लागूयात. सो कंटिन्यू राहा व्लॉग सोबत. सो छान अशी फ्रेशनअप झालेली आहे आणि फ्रेशनअप झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. सो तुम्ही सुद्धा घरात असाल तर कुठेही जात असाल तरी सुद्धा ॲटलिस्ट एक कोंब आपल्या केसांवर फिरवा. छान असं मस्त असं मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा. तुम्हाला जे जे छान छान वाटतं ना तुमच्या चेहऱ्यासाठी ते सगळं काही रुटीन करा आणि खरंच खूप मस्त फील होतं. घरामध्ये आंब्याचा सुगंध सुद्धा एवढा सुटलेला आहे. काल आम्ही मँगोज आणलेले आहेत मस्त असे आणि अगदी मोठे
मोठे मोठे आहेत. सो असं सगळं काही आहे. सो आता मी दिवाबत्ती करते, चहा ठेवते, मस्त चहा पिते, बघते डोक्यामध्ये काय करायचं डिनरसाठी, आणि जो काही मेन्यू डिसाईड होईल तर तुम्हाला सांगितलंच जाईल. तुमच्या किचनमध्ये सुद्धा आत्ता आज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवणार आहेत, लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि असं काही आपलं डेली रुटीन आपण तुमच्याबरोबर शेअर करतच आहोत. तुम्हाला कसं वाटतंय माझं डेली रुटीन बघून? कंटाळा येतोय का? येत असेल तरी सांगा हा की येतोय कंटाळा, पण आपण असं छान छान रुटीन तुमच्याबरोबर शेअर करूयात. आणि चला तर मग आता दिवाबत्ती करून घेऊया, जास्त बडबड न करता, कारण तुमच्याबरोबर बडबड करताना मला खूप मजा येते आणि खूप छान वाटतं, खूप कॉन्फिडंट वाटतं. सो नक्की 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 तुम्ही सुद्धा तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर असं काही मी परीच्या असाइनमेंट्स, समर वेकेशन जी ॲक्टिव्हिटी होती ती असं काही प्लॅन करून ठेवलेलं आहे. सो आता हे असं ॲज इट इज परीला तिच्या असाइनमेंट शीटमध्ये ड्रॉ करायचं आहे. सो हे जे हेल्दी सँडविचचं आहे हे बघूयात आपण संडेला किंवा मग एखाद्या वीकडेला करूयात. जेव्हा करू तेव्हा तुम्हाला ब्लॉग्समध्ये नक्कीच दिसेल. आणि हे एक थोडंसं आहे, सो ह्याच्यामध्ये थोडं ॲडिशनल आपल्याला करायचं आहे, पण अशाच प्रकारामध्ये हिंदीची एक असाइनमेंट आहे, सो ती करायची आहे. सो बघूयात परी या सगळ्या असाइनमेंट कशा पद्धतीने करते आहे. सो तुमच्याबरोबर अगदी रॉली नक्कीच शेअर करेल मी. सो आता हे काम झालेलं आहे आणि मस्त असा गरम गरम चहा सुद्धा पिलेला आहे मी. बाहेर छान असं वातावरण सुद्धा आहे, इथेच बसलेली आहे आणि आता जेवण बनवायचं आहे. सो बघते काय बनवू आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते की काय बनवणार आहे मी जेवणामध्ये. आणि इथे माझी ही गोंडीली पण उठलेली आहे. सो थोडासा मूड ऑफ आहे मॅडमचा, पण अभ्यास पण केला पाहिजे ना. नुसतंच काय खेळायचं, जरासा अभ्याससुद्धा करायचा. वेकेशन आहे म्हणून काय झालं, अभ्यास नाही करायचा असं नाही आहे. खूप मज्जा केलेली आहे. अगदीच आम्ही कुठे बाहेर काहीच प्लॅन केलेलं नाही आहे ह्या वेकेशनमध्ये, कारण वैभवला अजिबातच वेळ नाही आहे आणि खूप काही गोष्टी आहेत. असं नाही पॉसिबल होत आहे कुठे जाणं. अलिबाग प्लॅन करत होतो, पण
नाही झालं, कारण वैभवला अजिबातच वेळ नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्येच आय थिंक सांगितलं ना की वैभवला सॅटर्डेसुद्धा आता वर्किंग असतं. सो आता खूप अशी सवय करून घ्यावी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टींची. आणि तो माझ्यासाठी एकदम असा मोठा टास्क असणार आहे, कारण का आधी सॅटर्डेला माझ्यासोबत असायचा आणि सॅटर्डे संडे असे 2 दिवस असायचा, पण आता नाही आहे, काय करणार, ऑप्शन नाही आहे आता माझ्याकडे. सो सवय करून घ्यायची. 1 महिना झालेला आहे, 1-2 महिने आय थिंक. सो असं सगळं काही आहे. सो आता ह्या गोंडुलीला मी थोडंसं फ्रेशनअप करते आणि तिला विचारते काही खायचं आहे का. मस्त अशी स्वामींची गाणी लावलेली आहे. सो हे सगळं काम करून घेतलं आणि आता जेवण बनते. चला तर मग भेटूयात नंतर. मेन्यू डिसाईड झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते. तुमचं ठरलं आहे का काय करायचं आहे आज तुमच्या किचनमध्ये? ठरलं असेल तर मला सांगा जरा कमेंटमध्ये, जेणेकरून मला आयडिया येत जाईल. सो चला. हाय, गेला का राग? नाही गेला? ओके. तर मगाशी मी दूध तापवलं होतं. सो ते फाटलेलं आहे. सो त्याचं मी परीला छान असं आता काय बोलू शकतो आपण त्याला, खरवस, परीच्या भाषेमध्ये खरवस बनवते आहे मी. सो ते जे दूध फाटलेलं आहे, सो आजचं माझं दूध एकदम मस्त फाटलं आहे. म्हणजे जे पनीर असतं ते व्यवस्थित खाली बसलेलं आहे आणि पाणी वर आलेलं आहे. सो त्याच्यामध्ये मी ते व्यवस्थित गाळून घेणार आहे. त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकणार आहे एक्सेस. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे साखर. तुम्हाला गूळ ॲड करायचा, तुम्ही गूळ ॲड करू शकता. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स पावडर तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही विलायची पावडर ॲड करू शकता, खजूर ॲड करू शकता. तर परीला प्लेन आवडतं म्हणून परीसाठी मी काहीच ॲड करणार नाही आहे. आणि माझ्याकडे आत्ता करंटली विलायची पावडर नाही आहे, नाहीतर ती असती तर ती ॲड करते मी. सो असं सगळं आहे. सो आता परीला ते बनवून देते थोडंसं स्नॅक्स म्हणून. ओके, खाशील ना? चला तर मग आता आपण जाऊयात किचनमध्ये. आणि माझा आजचा डिनर मेन्यूसुद्धा ठरलेला आहे. मी बनवणार आहे मस्त अशी गवार, त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यानंतर कोथिंबीर चपाती, चपातीच्या पिठामध्ये हळद, थोडीशी मिरची वाटलेली, मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर कापून आणि असं काही बनवून आज आपण गवाराची भाजी, चपाती आणि कोशिंबीर बनवणार आहोत. काकडी आणि कांदा आणि दही मिक्स करून. आणि त्याचबरोबर आपण आंबासुद्धा कट करणार आहोत. सो यू पीपल स्टे ट्यून फॉर द डिनर मेन्यू. आणि कसं बनतं आहे सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करते छोट्या छोट्या ग्लिम्समध्ये. चला तर मग कंटिन्यू रहा व्लॉग सोबत. अभी क्या हुआ, अभी क्या हुआ? वाव, परीचं पोनीटेल किती मस्त आलाय, परीसारखंच आलाय, एकदम छान. वाव. टीव्हीवर काय बघणार आहे परी आता? काय बघणार आहे परी? किती तो राग येतो ग तुला, किती तो राग येतो ग, किती किती राग येतो ग तुला. कट्टी पट्टी 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 आहे मी तुझ्यासोबत. ओके, जाऊ दे, तुला नाही बोलायचं नाही सोबत. लागलं लागलं बबीता, कैसे हो तुम बबीता? इथे आपण एका भांड्यावर गाळणी ठेवून किंवा सुती कपडा ठेवून फाटलेल्या दुधाचं मिक्सचर ओतलेलं आहे. ते व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पाणी व्यवस्थित खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये जमा झालं पाहिजे. एवढं व्यवस्थित टाकलेलं पनीर प्रेस करून घ्यायचं आहे. एक्सेस पाणी भांड्यात जमा झालेले आहे याची खात्री झाल्यानंतर रुमालामध्ये असलेलं पनीर व्यवस्थित घट्ट मुठीने
पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून राहिलेलं जे काही थोडंफार पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही. कारण जेव्हा आपण तो रुमाल उघडू तेव्हा आपल्याला ते पनीर असं कोरडं दिसलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण ते शिजवायला ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आणि ते व्यवस्थित शिजलं जातं. त्याच्यामध्ये आपण जेव्हा साखर ऍड करतो तेव्हा ते व्यवस्थित एकजीव होतं आणि खायला सुद्धा खूप छान लागतं. म्हणजे आपण ती जी मिठाई खातो ना, स्वीट मध्ये जी आपली मिठाई असते खव्याची, सो अगदी तशीच ती लागते. सो गॅसवर मस्त असं पातेलं ठेवून घेतलेलं आहे मी आणि आता त्याच्यामध्ये घट्ट झालेलं पनीर मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी साखर ऍड केलेली आहे आणि आता ती साखर व्यवस्थित एकजीव होईपर्यंत, मेल्ट होईपर्यंत मी ते हलवून घेणार आहे. हे खाण्यासाठी खूप छान लागतं, शिवाय हे खूप पौष्टिक असतं. लहान मुलं खूप आवडीने खातात, त्यामुळे मुलांचे मसल्सची ग्रोथ सुद्धा छान होते. ह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय पचायला देखील हलकं असतं. आणि कधी तर तुमच्या घरामध्ये दूध फाटलेलंच असेल तर तुम्ही मुलांना हा एक मस्त असा ऑप्शन देऊ शकता. तुम्हाला साखर यूज करायची नसेल तर तुम्ही गूळ यूज करू शकता, किंवा तुम्ही व्यवस्थित रुमालामध्ये ते घट्ट बांधून फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवून त्याचं व्यवस्थित घट्ट असं पनीर होतं. सो ते तुम्ही साजूक तुपावर थोडंसं भाजून मुलांना देऊ शकता, जे खूप पौष्टिक असतं. इथे मी रात्रीच्या जेवणासाठी लागलेली आहे आणि त्यासाठी सगळ्यात अगोदर मी गवाराची भाजी फ्रीजमधून काढून घेतलेली आहे. मी मार्केटमधून आणताना 1/2 किलो गवार आणलेली, पण आम्हाला 1/2 किलो भाजी ही 2 टाइम तरी पुरते. सो म्हणून ह्याच्यातून अर्धी गवार जेवढी आत्तासाठी लागणार आहे तेवढी मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि बाकीची गवार मी पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे बंद करून, जेणेकरून ती अजून पुढे 4-5 दिवस राहू शकते आणि मग नंतर आपण कधीतरी ती भाजी परत एकदा प्लॅन करूयात. आता मी ही गवार स्वच्छ अशी निवडून घेत आहे. गवार घेतानाची काळजी अशी की गवार ही नेहमी कवळी असली पाहिजे, जेणेकरून ती छान लागते आणि खाताना सुद्धा ती मऊशीर पद्धतीने दाताखाली येते. सो कवळी गवार ही नेहमी मार्केटमधून घेण्याचा प्रयत्न असावा. आता ती छान अशी गरम पाण्यामध्ये शिजायला ठेवलेली आहे, कारण अर्धी गवार शिजलेली असेल तर ती फोडणीला घालताना भाजी लवकर आणि झटपट होते आणि गवार ही शक्यतो कमी शिजवावी, जेणेकरून ती खूप मऊ पडत नाही आणि खाताना सुद्धा मजा येते. गवार शिजते आहे तोपर्यंत मी इथे चपातीचं कणिक मळून घेत आहे. कणिकसाठी मी मीठ, कणिक, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, कोथिंबीर ऍड केलेली आहे. त्यामध्ये मी आता ऍड करणार आहे हिरव्या मिरचीची पेस्ट, ज्यामध्ये मी टाकलेला आहे हिरवी मिरची, लसूण, अद्रक, हळद टाकलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये ओवा, तीळ ह्या गोष्टी सुद्धा ऍड करू शकता. थोडीशी मेथी पावडर ऍड करू शकता आणि अशी चपाती सुद्धा भाजी बरोबर खाण्यासाठी खूप छान लागते. सो तुम्ही नक्की ट्राय करा असं काहीतरी वेगळं, जी नॉर्मल चपातीपेक्षा काहीतरी वेगळी असेल. मस्त असं पाणी ऍड करून मी मऊशीर असं कणिक मळून घेत आहे आणि मळून झाल्यानंतर ते 10 ते 15 मिनिटं मी भिजवण्यासाठी बाजूला ठेवणार आहे आणि मग त्यानंतर आपण पोळ्या लाटणार आहोत. भाजीसाठी फोडणी लागणार आहे आणि त्या फोडणीसाठी लागणारं साहित्य होतं बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या, त्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत हिरवी मिरची. आपण लाल तिखट सुद्धा ऍड करणार आहोत, पण हिरवी मिरची जेवणात असेल तर छान चव लागते. तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छान असा कढीपत्ता, जिरं, मिरची, लसूण, कांदा या सगळ्याची फोडणी मी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. त्यामध्ये मी लाल तिखट, हळद, मीठ घालून घेतलेलं आहे, दही ऍड केलेलं आहे. व्यवस्थित असं 5 ते 10 मिनिटं मी ते शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून ती
ग्रेव्ही गवाराला छान अशी लागेल तोपर्यंत मी इथे कोशिंबीरची तयारी करून घेतली. कोशिंबीर रेडी झाली त्यानंतर मी इथे चपात्या म्हणजेच पोळ्या लाटून घेत आहे आणि छान अशा तव्यावर खमंग अशा भाजत आहे. त्याचबरोबर मी त्या फोडणी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गवार सुद्धा ऍड केली. त्याची क्लिप मी घेऊ नाही शकली, पण आता त्यामध्ये मी गवार ऍड करून ती सुद्धा 5 ते 10 मिनिटं शिजवण्यासाठी ठेवलेली आहे. आणि इथे माझ्या चपात्या म्हणजेच पोळी छान अशी तव्यावर मी भाजत आहे, मस्त असे खरपूस. आता ही जी चपाती आहे ही तुम्हाला मऊ नाही लागणार, ही थोडीशी तुम्हाला खरपूस लागेल, पण ती खरपूस खाण्याचीच मजा खूप असते. आणि ही चपाती तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते. आणि इथे माझं सुंदर असं जेवण रेडी झालेलं आहे आणि जेवणासाठी मी स्वतः रेडी आहे. हे परी नाही, परी ते खाली पडेल. हे घे चल, खा ना मग पटापट. कशी झालीये भाजी चपाती? नीट बस ना परी. तुझ्या पायाला काय भिंगरी आहे का स्प्रिंग आहे? ती भावलीची असते ना स्प्रिंग, अशी 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 करते ती भावली. स्प्रिंग आहे, स्प्रिंग काढली पाहिजे. परी व्हॉट इज दिस परी? जेवताना कोण असं करतं? कोण असं करतं जेवताना? जेवण जाईल डोक्यामध्ये. नीट बस बरं खाली. चल हे घे. खाऊन जा. तर असं सगळं काही आवरून फायनली डन विथ द डे. तर असा काही होता माझा आजचा हा पूर्ण दिवस, जो तुम्हाला कसा वाटला लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि जेवण खूप अप्रतिम झालं होतं. सो तुम्ही सुद्धा आज मी जो डिनर मेन्यू केला आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. खूप छान लागतं कधीतरी काहीतरी वेगळं. आणि भाज्यांचे जेवढे आपण वेगळे वेगळे प्रकार करू तसं भाजी खाण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप छान लागते. म्हणून जर तुम्ही एखादी भाजी करत असाल तर ती 4-5 प्रकारामध्ये करत जा, म्हणजे घरच्यांना सुद्धा ते खाण्याचा कंटाळा येणार नाही. चपातीचे पण खूप सारे प्रकार आहे. कधीतरी तुम्ही नॉर्मल पोळी करू शकता किंवा मग कधीतरी पालकची करू शकता, बीट, गाजर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या तुम्ही केल्या तर तुमच्या घरच्यांना सुद्धा त्या खायचा कंटाळा येणार नाही. भाताचे विविध प्रकार आहेत. सगळं काही मी तुम्हाला माझ्या व्लॉग थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि थोडंसं व्हेरिएशन हे जेवणामध्ये असलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. सो मस्त असं जेवलो. त्यानंतर परीला मस्त असा मँगो कट करून दिला. मी नाही खाल्ला मँगो, कारण का मी उद्या सकाळी दुपारी खाईन. ॲक्च्युली माझा चेहरा ब्लर होतोय. हां, तर मी तो उद्या दुपारी खाईन. आणि अशा सगळ्या काही गोष्टी झाल्या. सो प्रत्येक दिवस हा आपल्या मनासारखा नसतो. खूप साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. आणि माझ्या बाबतीत तर असं आहे की एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तरीसुद्धा ती कुठेच मोकळं व्हायला जागा नाही आहे. एक जागा फक्त आहे माझ्या आयुष्यात, ती म्हणजे माझे स्वामी. आणि मी त्यांच्याजवळ सगळं काही बोलत असते, त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरं घेत असते. आणि मला त्यांच्याकडून एकच उत्तर मिळतं, जेव्हा मी त्यांच्याकडे अशी गोष्ट घेऊन जाते ज्याचं उत्तर मला नाही सापडत, तेव्हा मला ते एकच गोष्ट म्हणतात की लेट गो करून द्यायला शिक गोष्टी आणि पुढे जा, मूव ऑन हो. कारण का तू ज्यांच्यासाठी काळजी करते ते तुझ्यासाठी कदाचित बनलेलेच नाही आहेत. आणि ही माणसं आपल्या मनाचा विचार करतात, ती आपल्या मनाविरुद्ध कधीच वागत नाहीत. सो असं सगळं काही असतं. सो आजचा दिवससुद्धा खूप साऱ्या छान छान मोमेंट्समध्ये गेला, थोड्याशा अश्रूंमध्ये गेला आणि मस्त असा जगून घेतला. उद्याचा दिवस नव्याने चालू होणार आहे. सो आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. परीच्या असाइनमेंट ज्या लाईनअप झाल्या होत्या त्या मी आता उद्यापासून स्टार्ट करण्याचा प्रयत्न करेल, कारण आत्ता मी करणार होती पण माझा मूड थोडासा ऑफ आहे. आणि जेव्हा मी
माझा मूड ऑफ असतो तेव्हा मी परीला तेवढं 100% नाही देऊ शकत जेवढं मी दिलं पाहिजे. कारण जेव्हा मी तिच्याबरोबर बसते तेव्हा मला तिच्याबरोबर एक आनंदी आई म्हणून बसायचं असतं. माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे मला तिच्यावर करायचं असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, माझ्या डोक्यात काहीतरी असतं, तेव्हा मी परीसोबत अजिबात बसत नाही इम्पॉर्टंट कामांसाठी. अदरवाईज ती माझ्याजवळच बसून असते. आतासुद्धा माझ्याबरोबरच होती, पण मी आत्ता व्लॉग एंड करायचा आहे म्हणून बाहेर आलेली आहे आणि मी म्हटलं की तुमच्याबरोबर बोलून आजच्या दिवसाची सांगता करावी. सो जस्ट एवढंच सांगेल की मस्त जगा, हसा, छान छान स्वप्न बघितलेली पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करा. जबाबदाऱ्या कधीच आपली पाठ सोडत नाही आणि त्याचं ॲप्रिसिएशन आपल्याला मिळेल ह्याची अपेक्षा आपण कधीच ठेवायची नाही. सो असं सगळं काही आहे. चला तर मग भेटूयात का आपण उद्या एका नवीन दिवसासोबत. तोपर्यंत आजच्या दिवसासाठी एवढंच. काळजी घ्या तुमची, स्वतःची. मस्त राहा, आनंदी राहा. लिव्ह, लाव्ह अँड लव. प्रेम करणं अजिबात सोडू नका, समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागली तरी सुद्धा. कारण का कृतज्ञ असणं हा माणसाच्या चांगल्या कर्माचा एक खूप उत्तम भाग असतो आणि जो आपण कधीही सोडला नाही पाहिजे, कोणी कसंही वागलं तरी सुद्धा. चला तर मग जास्तच बोलणार नाही. भेटूयात आपण उद्या. बाय. टेक केअर. गुड नाईट अँड थँक्स फॉर वॉचिंग की तुम्ही एवढा वेळ देऊन माझा हा व्लॉग बघितला त्यासाठी.